नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो शेतीप्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी एका मित्रानं कमेंट केली होती की चौथा मोड झाल्यानंतर 10व्या फिडिंगला ग्रासरी आली, तर ग्रासरी याचे कारणे आणि त्याच्यावरती उपाय आणि फॉगरचं महत्त्व आणि रात्रीला येणारे गरम वाऱ्याच्यापासून अळीचं संरक्षण करून रोगापासून आपण कसं वाचू शकतो, या 2-3 विषयावर आपण चर्चा करणार आहोत। तर सुरुवात आपण करणार आहोत की आपण पूर्वतयारी कशी करायला पाहिजे आणि ज्यांच्या बॅच चालू आहेत त्यांनी काय सावधानी ठेवायला पाहिजे, हा आपण पहिला मुद्दा घेणार आहोत, जो की शेतकऱ्यांची खूप नुकसान याच्यामधून कमी होणार आहे। तर मित्रांनो बघा, ज्यांच्या बॅच यायची आहे त्यांच्यासारखा विषय घेणार आहोत आपण। ज्यांची बॅच यायची आहे त्यांनी काय करायचं आहे, आपलं पूर्ण जे ठिबकची नळी जी आहे नेटवरती ते चेक करून घ्यायची आहे, चालू करून बघायची आहे। फॉगर आपले चालू करून बघायचे आहेत आणि टिना पत्रा जो आहे त्याच्यावरती मिनी स्प्रिंकलर चालू करायचे आहेत, त्याच्यावर गोंदपाट टाकायचे आहेत आणि हे सगळं चालू करून आपल्याला दुपारी 1 ते 2 वाजताच्या दरम्यान आपल्याला हे चालू करून आपल्या शेडचं टेम्परेचर बघायचं आहे। टेम्परेचर 30च्या आत राहत असेल तर खूप बॅच घ्यायला काही हरकत नाही। आर्द्रता ही 50% पाहिजेच पाहिजे, कारण की आर्द्रता कमी झाली तर अळीची वाढ होत नाही या टाईमला, हे आमचे अनुभव आहेत। तर हे त्यांनी करून घ्यावे आणि ज्यांच्या बॅचा चालू आहेत त्यांनी दुपारच्या टाईमला बघायचं की टेम्परेचर आपण कसं कमी करू शकतो। फॉगर ज्यांच्याकडे असतील त्यांनी फॉगर वापरावे आणि ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी दुपारच्या टाईमला शेड सोडू नये आणि खाली कोब्यावरती पाणी म्हणा, पत्र्यावरती पाणी बंद होणार नाही, ठिबक नळी बंद होणार नाही याची काळजी घ्यावी। एकही दिवस अळीला टेम्परेचर हार्ड म्हणजे जास्त उष्ण मिळालं तर हे अळी 4 ते 5 दिवसानं ग्रासरीग्रस्त होऊन जाईल, हे आपण लक्षात ठेवावे। आणि आपलं ग्रासरीग्रस्त झाली तर पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि ते कचरं काढायला आणि ते फेकायला शेतकऱ्याला बराचसा त्रास होतो आणि मानसिक ताण पण येतो आणि उत्पन्न पण होत नाही। तर या बाबतीत तुम्ही लक्ष द्या। तर आपण काय केलेलं आहे, आपलं टनलमध्ये चॉकी चालू आहे, ते तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे आणि हे 5000 लिटरचं टँक 4.5-5,000 लिटर याच्यामध्ये पाणी बसतं आणि हे एक वेळेस भरलं तर दिवसभर चालतं। तर आपण काय केलेलं आहे, हे एक आरूचं फिल्टर, आता हे एका कमेंट वाचली होती मी ग्रुपवर की जे आहे फिल्टर आणि फॉगर याच्यामध्ये फॉगर लावा आणि फिल्टर लावू नका। तर मित्रांनो बघा, तुम्हाला हे 200-300चं फिल्टर आहे आणि हे न लावल्यामुळे काय होतं की बरेचसे फॉगर हे चॉकअप होतच राहतात। शेतकऱ्यांना चालू बॅचमध्ये पाला टाकायचं की आपलं हे फॉगर आपण साफ करायचे, तर या भानगडीत पडू नका। मी तंत्रशुद्ध पूर्ण चेक करून तुम्हाला सांगतो की फिल्टर लावावंच लागतं फॉगरला, आणि नाही लावलं तर तुम्ही त्याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता की ते चॉकअप होणारच होणार। आता हे फिल्टर लावल्यावर फॉगर काय चॉकअप होतात, तर आपल्या पाण्यामध्ये क्षार असतात। हे फिल्टर क्षार काढत नाही पण कचरा पूर्ण काढतो। क्षार आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओत दाखवलेला आहे, याच्या पूर्वीचा व्हिडिओ बघा तुम्हाला दिसणार की क्षार कशा प्रकारे काढत असतो आपण। कचरा नसतो पण क्षारनं आपलं फॉगर चॉकअप होतो। तर मी कसं केलेलं आहे, माझं हे फिल्टर आहे आणि हे मोटर आहे आरोची, हे आपण याच्यावरती 25 फॉगर लावलेले आहेत आणि हे मशीन 24 वोल्टच्या सोलर पॅनलवर चालतं। मी लाईटवर माझ्याकडे सोलर पाटी पण आहे, लाईट पण आहे, मला जे वाटलं ते मी त्याच्यावर चालवतो, पण दिवसाला मी सोलर पाटीवर चालवतो कारण की लाईनची शाश्वती नाही आहे। आणि हे जी छोटी मशीन आहे 12 वोल्टच्या पाटीवर चालते, तर हे मी ठिबकची जे नळी आहे ड्रिप सोडलेली आहे नेटवरती ते चालवतो। आणि हे डबलची मशीन आहे, याच्यावरती मिनी स्प्रिंकलर चालवतो 5 वरच्या साईडला आणि गोंदपाट टाकलेले आहेत। तर याचा 1 नंबर रिझल्ट आलेला आहे मला, आणि मी हे टनलमध्ये चॉकी बनवत आहे आणि हे फॉगर पण माझे चालत आहेत, ते चालू केलेले आहेत। तर मित्रांनो, याचा रिझल्ट चांगला आलेला आहे। नंतरच मी पूर्ण तयारी केल्यानंतरच मी बॅच घेतो आणि माझी हे बॅच फक्त 60 ते 70 अंडी पुंजायची आहे, कारण की माझ्याकडे पाला नाही आहे। पण मी माझा साईड बिझनेस पण आहे इलेक्ट्रिकलचा, तर काही हरकत नाही। पाला नसला तरी काय झालं, आपण त्याच्यापासून आपल्याला 10 ते 20 हजारही उत्पन्न झालं तर आपल्याला चालतं। आणि त्याचं कारण असं सांगतोय मी की आपल्याला हे उन्हाळ्याचं गावाच्या साईडला खूप लाईट जाते आणि खूप उष्ण वातावरण असल्यामुळे आपल्याला झोप पण येत नाही। तर मी हे एन्जॉय म्हणून, आपण कसं टूरला जातो तसं टूरला जाण्यासाठी आपण थंड हवेच्या ठिकाणी जातो, तसं मी थंड हवेच्या ठिकाणी येऊन उत्पन्न घेतो आणि मला याच्यात खूप आनंद येतो। आणि या ठिकाणी बघा, असं वाटत पण नाही उन्हाळा आहे, आणि अकोला जिल्ह्याचं तापमान जे आहे ते 46 डिग्री आहे। आणि मी तुम्हाला आता खाली कोब्यावरती पाणी मारलेलं आहे आणि याच्यावरती थोडंफार सकाळी पाणी संध्याकाळी मारलं तर खूप चांगलं होतं।
आता मी तुम्हाला टेम्परेचर दाखवतो. मी वरचे कंडिशन आता जे आहे वरच्या साईडला मिनी स्प्रिंकलर बंद आहेत, तरी पण टेम्परेचर आर्द्रता बघा. आता दिवसाचा वाजला 1:06 झाले. 29.3 तापमान आहे, 72% आर्द्रता आहे. तर आता 72% आर्द्रता तर एक नंबर आहे अळीसाठी. पण 29.3 जे तापमान आहे, हे मिनी स्प्रिंकलर चालू केले ना वरच्या साईडला, तर बघा तुम्ही हे 25-26 येणार आहे. बघा आता जे 46 डिग्री तापमान आहे ते आपण 25-26 डिग्री तापमान मेंटेन करू शकतो. या 3 वस्तूमध्ये ट्रिपल लेअर सुरक्षा केलेली आहे आपण, जे की वरच्या साईडला मिनी स्प्रिंकलर आणि गोंदपाट टाकले आहे पत्र्यावरती, नेटवरती ठिबक लावलेलं आहे आणि साईडला बघा हे गोंदपाट लावलेले आहेत 5 फुटाच्या पट्ट्यामध्ये, वरच्या साईडला नाही लावले, आणि फॉगर लावलेले आहेत, खाली थोडं कोब्यावर पाणी मारलेलं आहे. असे आपण ट्रिपल लेअर सुरक्षा केलेली आहे. आणि आपल्या शेडमध्ये कोणत्याच ठिकाणून गरम हवा आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्या. जी हवा येणार ती या नेटमधून आली तरच आपलं शेड थंड होतं, नाही तर तुम्ही कितीही काही करा शेड तुमचं गरमच राहणार, कारण की गरम हवा आतमध्ये आली तर आतमधली थंडी हवा बाहेर निघूनच जाते. तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा. आणि बघा मित्रांनो, ग्रासरी एकाएकी येत नसते, तर ग्रासरीला येण्यासाठी 4 ते 5 दिवस आपण पूर्वी जे उष्ण वातावरण आहे आणि त्याला सुरुवात झालेली आहे आणि ते 5 दिवसानंतर आपल्याला माहीत पडते की ग्रासरी आपली आलेली आहे. आपण त्याच दिवशी ज्या दिवशी येतं त्या दिवशीचा विचार करतो आपलं टेम्परेचर आर्द्रता मेंटेन आहे. पण तसं नाही होत मित्रांनो. 4 ते 5 दिवसात लागण झालेली असते आणि एक वेळेस लागण झाली तर त्याचा काही औषध त्याच्यावरती नाही आहे, कारण की ते खूप नाजूक अळी आहे. तिचे कातडं जे असतं ते उष्णता सहन करू शकत नाही. आणि अळी जे आहे श्वसन जे आहे ते मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं होतं आपण की ते अळी लेफ्ट साईडला 9 छिद्र असतात आणि राईट साईडला 9 छिद्र, म्हणजे टोटल 18 छिद्र असतात. त्या 18 छिद्राचं शोषण करत असते. तुमची आर्द्रता 20 आणि 30 राहिली तर त्याच्यामधून अळी ज्यावरती श्वास घेते त्यावेळेस आतमध्ये कमी आर्द्रतेची हवा जाते आणि श्वास सोडते त्यावेळेस अळीच्या इंटरनल आर्द्रता जी आहे शरीराच्या आतमधली ते बाहेर निघते आणि अळी कमजोर होते आणि अळीच्या अंगातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे अळीला रोग होतात. हा पण एक ग्रासरी येण्यासाठी मुख्य एक घटक आहे ज्याच्यावर आपलं लक्ष नाही राहत. आणि स्वच्छता तर आपल्याला करावंच लागतं. स्वच्छता बाबतीत सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे, आपण मागचा व्हिडिओ पण टाकलेला होता. आणि फॉगर लावा तुम्ही. या महाराष्ट्रात आपण प्रचार बरेचसा केलेला आहे फॉगरचा आणि ते सक्सेस पण झालेला आहे. आणि आपण बरेचसे प्रयोग करून शेतकऱ्यांना ते पटवून दिलेलं आहे. आपण कसं सांगलेलं कसं आणि टेम्परेचर मीटर दाखवलेलं कसं, तर याच्यात बराचसा फरक असतो. तर मित्रांनो, तुम्ही हे सगळ्याचा अवलंब करा आणि रोग येण्यापूर्वी आपण काय करू शकतो याच्यावर लक्ष द्या. बॅच घ्यायची गडबड करू नका. तुमच्याकडे पूर्ण प्रॉपर हे जे थंड करण्याच्या ज्या मशीन आहेत आपल्याकडे जुगाड पद्धतीने हे पूर्ण चेक करा आणि नंतरच तुम्ही बॅच घ्या. नाहीतर कसं होतं, तुम्ही बॅच घेऊन येता आणि नंतर त्याच्यात काम चालू करता तर काय होतं, 1-2 तासही गरम झालं वातावरण तर अळीला त्याचा दुष्परिणाम होतो आणि अळी 4 ते 5 दिवसांनी ग्रासरीग्रस्त होते आणि ते बॅच फेकून द्यावं लागते. तर याच्या रेशीम उद्योगात पूर्वतयारीला खूप महत्त्व आहे. तर पूर्वतयारी तुम्ही करूनच या उन्हाळ्यात रेशीम उद्योग चालू करावा. नाहीतर काय होणार, ग्रासरी आली 10व्या फिडिंगला, 3ऱ्या फिडिंगला, 4थ्या फिडिंगला, 3रा मोल्ट होऊन 5व्या फिडिंगला अशा ग्रासरीग्रस्त अळ्या निघतात आणि आपली केलेली मेहनत वाया जाते आणि खर्च पण वाया जातो आणि मानसिक ताण खूप येतो रेशीम उद्योगात. त्याच्यात या गोष्टीकडे बरेचसे शेतकऱ्यांचे बॅचेस फेल झालेले आहेत. तर ते तुम्ही लक्षात द्या. आणि माझं काय, मी तर पूर्ण चेक केल्याशिवाय मी काही रेशीम उद्योगात बॅच घेत नाही, कारण की आम्हाला बराचसा अनुभव आलेला आहे की आपण बॅचीसोबत काम करतो आणि नंतर काय होतं, आपल्या मागं धावपळ खूप होतं आणि चुकीनं म्हणा की काही कामामुळे आपल्याला टेम्परेचर ॲडजस्ट करता येत नाही आणि नंतर अळी रोगग्रस्त होते आणि बरंचसं त्याच्यामध्ये मानसिक ताण होतो. तर अशा प्रकारे आपण नियोजन करा. ग्रासरीचं हे एक मुख्य कारण होतं उष्णता, आणि ते उष्णता तुम्ही सुरुवातीला कशी कमी करावी हे मी सांगितलेलं आहे. तर नक्की आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओमधले जे मी माहिती दिली आहे पूर्ण समजली असेल आणि गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत ते व्हिडिओ नक्की शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब याच्यासाठी करा की मी आता काही दिवसच ग्रुपवर हे जे आहे शेअर करणार आहे, नंतर मी शेअर करणार नाही, कारण की बरंचसं त्याच्यामध्ये शेअर करायला त्रास जातो. तर आपल्या चॅनलचे तुम्ही सदस्य झाले तर आपल्याला डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही टाईमवर तुम्हाला मिळाला तर तुमचा त्याच्यामधून फायदा होईल. हा उद्देशानं मी तो व्हिडिओ टाकत असतो यूट्यूबवर. तर आशा करतो की तुम्हाला माहिती समजली असेल.
तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन समस्या घेऊन आणि त्याच्यावरती उपाय पण घेऊन येऊ. तोवर नमस्कार.